आजपासून 1200 वर्षांपूर्वी भारताच्या भूमीत असा एक चमत्कार घडला, जो आजही आधुनिक विज्ञानाला थक्क करून सोडतो. असे एक महाकाय मंदिर जे दगडावर दगड रचून नाही तर अखंड डोंगरामध्ये कोरून बनवलं गेलंय. होय, आपण बोलतोय कैलास मंदिराबद्दल. संपूर्ण जगातील सर्वात मोठं मोनोलिथिक स्ट्रक्चर, म्हणजेच एकाच पाषाणातून साकारलेली जगातील सर्वात मोठी वास्तू. कल्पना करा, 10 मजली इमारती इतका उंच आणि एका फुटबॉल ग्राउंड इतका मोठा डोंगर निवडला जातो आणि वरून खाली कोरत तब्बल 2 लाख टन खडक बाजूला काढला जातो. आजच्या काळात इतका खडक वाहून न्यायचा असेल तर 11,000 ट्रक लागतील. पण मग हातोडा आणि छिन्नीसारख्या साध्या हत्यारांनी प्राचीन भारतीयांनी हे महाकाय शिवमंदिर कसे साकारले असेल? सर्वात मोठा प्रश्न, जो 2 लाख टन खडक इथून काढला गेला त्याचा आजही एकही पुरावा आपल्याला सापडलेला नाही. चला या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधूया या आजच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर पासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर वेरूळ नावाचं गाव वसलेलं आहे आणि याच ठिकाणी स्थित आहे साक्षात भगवान शिवाचं महान कैलास मंदिर. सुमारे 75 दशलक्ष वर्षापूर्वी या भागात झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून डेक्कन ट्रॅप्समधील हे कठीण बेसॉल्ट खडक तयार झाले आणि याच अभेद्य दगडाला कोरून हे मंदिर घडवलं आहे. मंदिराच्या रचनेची सुरुवात होते ती म्हणजे भव्य गोपुरापासून, म्हणजेच प्रवेशद्वारापासून. त्यानंतर येतो नंदी मंडप, सभा मंडप आणि शेवटी गर्भगृह. मंदिराचा सर्वात उंच भाग हा तब्बल 107 फूट उंच आहे. यावरून तुम्हाला अंदाज येईल की मूळ डोंगर किती महाकाय असेल. मंदिराच्या बेसवर कोरलेले महाकाय हत्ती पाहिल्यावर असं वाटतं की जणू हे संपूर्ण मंदिर हत्तीच्याच पाठीवर उभं आहे. तर या स्थळावर महाभारत आणि रामायणातील अनेक प्रसंग अत्यंत बारकाईनं कोरलेले आहेत. पण मित्रांनो, या संपूर्ण प्रक्रियेमधील सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे 0 मार्जिन ऑफ एरर. म्हणजे हे काम करताना एकही चूक चालणार नव्हती. जर छिन्नीचा एकही घाव चुकला असता तर तिथे दुसरा दगड जोडणे शक्य नव्हते, कारण हे मंदिर अखंड पाषाणातून कोरले जात होते. पुरातत्व शास्त्रज्ञ यांना असे अनेक भक्कम पुरावे सापडले आहेत की जे सिद्ध करतात की हे मंदिर आपल्या पूर्वजांनी त्यांच्या अफाट ज्ञानानं आणि साध्या हत्यारांनी बनवलेलं आहे. मंदिराच्या भिंतीवर आजही प्राचीन काळात वापरल्या जाणाऱ्या हत्यारांचे आणि छिन्नी हतोड्यांच्या स्पष्ट खुणा दिसतात. रॉक आर्किटेक्चर म्हणजे खडकात वास्तू कोरण्याची कला भारतात रातोरात आली नाही. हा हजारो वर्षांचा प्रवास आहे. सुमारे 2300 वर्षापूर्वी मौर्य सम्राट अशोकाच्या काळात बराबर केव्ज बनवल्या गेल्या. त्यानंतर अजिंठा लेणी आणि मग मुंबईमधील घारापुरी आणि त्यानंतर पल्लव राजांनी महाबलीपुरम येथे बनवलेलं पंचरत्न मंदिर. या हजारो वर्षाच्या परंपरेचा आणि ज्ञानाचा सर्वोच्च बिंदू म्हणजेच 8व्या शतकातील हे निर्माण झालेलं कैलास मंदिर. पण मग हे मंदिर नक्की कोणी बनवलं? बडोदा येथील उत्खननादरम्यान काही ताम्रपट सापडले. या ताम्रपटावर स्पष्ट उल्लेख असा आहे की एलोराचं हे कैलास मंदिर राष्ट्रकूट घराण्याचा दुसरा राजा कृष्ण प्रथम याने बांधले. राष्ट्रकूट साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वात शक्तिशाली साम्राज्यांपैकी एक होतं. पण येथे एक मोठी अडचण येते. राजा कृष्ण प्रथम याचा कार्यकाल इसवी सन 756 ते 774 इतकाच होता. म्हणजे फक्त 18 वर्ष. आणि 18 वर्षात एवढं महाकाय मंदिर उभे राहणे केवळ अशक्यच वाटते. हर्मन गोएट्स नावाच्या एका जर्मन आर्किओलॉजिस्टनं असा दावा केला की हे मंदिर बनवण्यासाठी तब्बल 500 वर्ष लागली असावीत, कारण या मंदिरात 10 वेगवेगळ्या प्रकारच्या आर्ट स्टाईल्स आपल्याला पाहायला मिळतात. गोएट्सच्या मते 8 वेगवेगळ्या राजांनी हे काम 500 वर्ष सुरू ठेवले होते. पण 1982 मध्ये भारताचे महान पुरातत्व शास्त्रज्ञ MK ढवळीकर यांनी एक रिसर्च पेपर पब्लिश केला आणि गोएटच्या सर्व थेरी त्यांनी खोडून काढल्या. ढवळीकरांनी पुराव्यानिशी सिद्ध केलं की हे महाकाय मंदिर 500 वर्ष नाही तर तब्बल 10 ते 12 वर्षात पूर्ण बांधून झाले. पण कसे? एका माणसाच्या आयुष्यात हे कसे शक्य झालं? इसवी सन 757 मध्ये राजा कृष्ण प्रथम याने चालुक्याचा राजा कीर्तिवर्मन दुसरा याचा युद्धात पराभव केला. युद्ध जिंकल्यावर जेव्हा कृष्ण प्रथम पडक्कल येथील विरूपाक्ष मंदिर पाहतो
तेव्हा त्याला मंदिराच्या सौंदर्यानं तो भारावून जातो. तो ठरवतो की आपणही असं एक भव्य मंदिर बांधायचं आहे. आणि तो काय करतो, तो विरूपाक्ष मंदिर बनवणाऱ्या चालुक्य आणि पल्लव शिल्पकारांना आपल्यासोबत घेऊन एलोराला घेऊन येतो. त्यामुळं कैलास मंदिर हे राष्ट्रकूटांचं रॉककट कौशल्य आणि पल्लव चालुक्यांचं आर्किटेक्चरल डिझाईन या 3 भिन्न शैलीचा एक मास्टरपीस बनलंय. राजा एकच होता, पण त्याच्या हाताखाली देशातील सर्वोत्तम शिल्पकारांच्या वेगवेगळ्या टीम रात्रंदिवस काम करत होत्या. आता येतो महत्वाचा प्रश्न, एवढा मोठा डोंगर त्यांनी पोखरलाच कसा? प्राचीन भारतातील मानसार या स्थापत्यशास्त्रावरील ग्रंथात याचं उत्तर दडलेलं आहे. सर्वात आधी इथल्या स्थापत्यांनी एका विशिष्ट हत्यारानं डोंगरावर प्रहार करून फक्त आवाजावरून ओळखलं की खडकाच्या आतमध्ये कोणताही क्रॅक नाही. त्यानंतर डोंगराच्या वरच्या भागावर मंदिराचा पूर्ण ब्ल्यूप्रिंट आखण्यात आला आणि हे मंदिर खालून नाही तर वरून खाली करण्यात आलं. हा खडक फोडण्यासाठी त्यांनी अत्यंत हुशार पद्धत वापरली. त्यांनी खडकावर ठराविक अंतरावर छिद्रे पाडली आणि त्यामध्ये सुक्या लाकडाच्या पाचर ठोकून बसवल्या. या लाकडांवर सतत पाणी ओतलं गेलं. पाणी शोषून घेतल्यावर लाकूड हे फुगलं आणि त्याचा दाब खडकावर पडून खडक अगदी सरळ रेषेत दुभंगला. अशा प्रकारे कोणतेही स्फोटक न वापरता त्यांनी हे मोठमोठे खडक वेगळे केले. ढवळीकरांच्या अंदाजानुसार जर 250 मजुरांनी हे रोज काम केलं तर 5.5 वर्षात त्यांनी मंदिराच्या आजूबाजूचा सर्व खडक काढून खंदक निर्माण केले असतील. आणि त्याच वेळी दुसरी टीम जो खडक मोकळा झालाय त्यावर नक्षीकाम करत होती. अशा प्रकारे अतिशय अचूक नियोजनानं अवघ्या 12 वर्षात हे मंदिर पूर्ण झाले. पण मित्रांनो, एक रहस्य आजही उलगडलेलं नाही. जे 2 लाख टन खडक काढले गेले ते गेले कुठे? आणि जर ते आजूबाजूला फेकले असतील तर त्याचे ढिगारे आजही का दिसत नाहीयेत? तज्ज्ञांच्या मते कदाचित या दगडांचा वापर आजूबाजूचे रस्ते किंवा वास्तूंच्या पायाभरणीसाठी केला असावा आणि हे खडक अतिशय बारीक तुकड्यांमध्ये असल्यामुळं गेल्या 1300 वर्षाच्या ऊन पावसाच्या माऱ्यामुळं त्याचं मातीत रूपांतर झाले असावे. सत्य जे काही असो, परंतु हा खडक नेमका गेला कुठं हा प्रश्न आजही इतिहासकारांसाठी एक न सुटलेलं कोड आहे. कैलास मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही आहे, तर ते प्राचीन भारतीयांच्या अफाट बुद्धिमत्तेचं, संयमाचं आणि स्थापत्य कलेचं एक जिवंत उदाहरण आहे. हे मंदिर आपल्याला आठवण करून देतं की मानवी इच्छाशक्ती आणि कला एकत्र येतात तेव्हा दगडातूनही देव साकारता येतो. आणि हो, मंदिराच्या निर्मितीबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.